सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री समर्थांच्या कृपेने आपण श्री दासबोधामधील पहिल्या दशकाचा अभ्यास मागच्या भागात पूर्ण केला. त्यामध्ये असलेल्या 10 समासांचा देखील आपण आपल्या परीने विचार केला. आज आपण श्री दासबोधामधला दशक दुसरा सुरू करीत आहोत आणि त्यातला पहिला समास जो आहे त्याचं नाव आहे मूर्ख लक्षण. या मूर्ख लक्षणाचा आपण अभ्यास सुरू करूया. समर्थांच्या मते जगामध्ये फार पूर्वीपासूनच मूर्खांना समाजामध्ये मान्यता मिळाली आहे. बरे, असा मानव समाजच नाही की ज्याच्यामध्ये मूर्खांचे अस्तित्वच नाही. मोठमोठ्या विचारवंतांनी, तत्ववेत्यांनी आणि साहित्यिकांनी मूर्ख माणसांचे वर्णन करून ठेवले आहे. मूर्खाची आणि मूर्खपणाची सर्वमान्य व्याख्या करणे सोपे नाही. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मते जो अशिक्षित आहे, अडाणी आहे, ज्याला अक्कल नाही, ज्याला बुद्धी नाही, तो आपल्या मते मूर्ख आणि याच्या विरुद्ध आहे तो शहाणा. परंतु शहाणा कोणाला म्हणावे ते सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत कुठे कळले आहे. म्हणून आपण समर्थांच्या मते मूर्ख कोण आहे ते समजून घेऊया. म्हणजे शहाणा कोणाला म्हणायचे ते आपल्याला आपोआप समजेल. आपल्या आयुष्यात आपले स्वहित, स्वकल्याण साधण्याची संधी प्राप्त झाल्यावर सुद्धा जो आपले स्वहित साधून घेत नाही तो मूर्ख समजावा, असे समर्थ स्पष्ट शब्दात सांगतात. परमार्थ साधने किंवा आत्मज्ञान, स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेणे हेच मानवी जीवनाचे खरे ध्येय आहे. ते साधण्यासाठी नरदेह अत्यंत उपयोगी पडतो. या 2 अतिशय मूलभूत आणि महत्त्वाच्या गोष्टी समर्थांनी पहिल्या दशकात मांडल्या. परमार्थ म्हणजे आत्मज्ञान आणि याच्या उलट प्रपंच जो आपण करतो तो प्रपंच म्हणजे अज्ञान. हे अज्ञान नाहीसे करण्यासाठी खरे तर समर्थांनी श्री दासबोध सांगितला आहे. यासाठी त्यांनी या दुसऱ्या दशकात अज्ञानाचे स्वरूप सांगायला आरंभ केला. अज्ञानी माणसाच्या वागण्यातून, त्याच्या कृतीतूनच अखेर अज्ञान प्रगटपणे आढळते. अज्ञानी कसा ओळखायचा? त्याच्या कृतीतून, त्याच्या आचरणातून आपल्याला तो माणूस अज्ञानी आहे हे लक्षात येतं. यासाठी मूर्ख, कुविद्या, रजोगुण, तमोगुण आणि पडत मूर्ख यांच्या एकंदर वागणुकीचे, आचरणाचे सविस्तर वर्णन या दशकात केले आहे. प्रापंचिक माणूस देहबुद्धीवर वावरतो. आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि आपण सर्वजण देहबुद्धीवर वावरतो. म्हणजे हा देहच मी आहे या घट्ट कल्पनेमुळे देहसुखासाठी तो सामान्य माणूस सारखा हपापलेला असतो. तो अत्यंत स्वार्थी असल्याने हे सगळे जग
माझ्याच सुखासाठी आहे असे समजतो. मी आणि माझे याच्या पलीकडे त्याला काही दिसतच नाही. षडविकारांना, काम क्रोध लोभादी षडविकार यांना वश झाल्याने त्याचे मन द्वेष मत्सराने भरून सतत वाहत असते. भोग भोगताना विकारांच्या पायी तो मनाची किंवा जनाची लाज मर्यादा सुद्धा बाळगत नाही. धर्म, नीती, न्याय यांची चाड न बाळगता तो अनितीने खूप धन कमावतो आणि निंद्य गोष्टींचा स्वीकार करतो. त्याज्य गोष्टी ज्या करू नये त्या करतो. आई, बाप, देव, गुरु, स्वामी यांच्यापैकी त्याला कोणीच पूजनीय वाटत नाही. भगवंताला तर तो पूर्णपणे विसरलेलाच असतो. कधी काळी देव आठवलाच तर प्रपंचातील भोग कमी पडला म्हणून तो देवाला दूषण लावतो, देवाला दोष देतो. चंचल बुद्धीचा हा मूर्ख माणूस मायेच्या प्रेमाच्या जीवलगांना प्रेमाने कधीच वागवत नाही. तो आळसात वेळ घालवतो व सदा सर्व काळ चिंताग्रस्त दिसून येतो. तात्पर्य: श्री समर्थांच्या मते मूर्ख माणूस म्हणजे समाजातील अत्यंत स्वार्थी, भोगी, कुविचारी, विकारवश, आळशी आणि हीन लक्ष्मी मनुष्य आहे. या समासाच्या सुरुवातीला श्री समर्थ गणपती, शारदा आणि सद्गुरूंना वंदन आणि श्रीरामरायांचे स्मरण करतात. स्वामीजी म्हणतात, ओंकार स्वरूप एकदात असलेल्या, ज्याला आपण एकदंत म्हणतो, आणि त्रिनयन म्हणजे 3 डोळे असलेल्या अशा गजाननाला मी वंदन करतो. हे गजानना, गणपती बाप्पा, तुमच्या या भक्ताकडे तुम्ही कृपादृष्टीने पाहावे अशी माझी आपल्याला विनंती आहे. वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या श्री शारदा, तिला मी नमन करतो. तिला माझी अशी प्रार्थना आहे, हे दयामय देवी, माझ्या अंतःकरणात तू स्फूर्तिरूपाने राहावे. नंतर आत्मस्वरूप असलेल्या सद्गुरूंच्या चरणांना मी मनोभावे वंदन करतो आणि त्याचप्रमाणे माझे सर्वस्व, माझे स्वामी समर्थ म्हणतात, श्री रामचंद्रांचे स्मरण करून आता मूर्खांची लक्षणे सांगतो आणि ती आपण ऐकल्यानंतर त्यांचा त्याग करावा अशी तुम्हाला प्रार्थना करतो. आपण जी आता मूर्खांची लक्षणं ऐकणार आहेत ती ऐकल्यानंतर आपल्याला देखील वाटेल आपण या लक्षणामध्ये कुठेतरी बसतो. भरपूर लक्षणं सांगितलेली आहेत, पण आपण ऐकून त्याग करायचा. कारण आपल्याला कळलं पाहिजे की मूर्ख कोणाला म्हणतात, तर आपल्याला शहाण्याची व्याख्या समजेल. मूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ म्हणतात, जगातील मूर्खांचे 2 प्रकार आहेत. एक आहे मूर्ख आणि दुसरा पढत मूर्ख. दोघांची लक्षणे ऐकून तुम्हाला गंमत वाटेल, पण आपण श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावीत आणि त्यावर विचार करावा. या समासात दुसऱ्या दशकातील पहिल्या समासात मूर्खांची आणि या दशकाच्या 10व्या समासामध्ये समर्थांनी पढत मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यावेळी सुज्ञ शहाण्या श्रोत्यांनी ती अत्यंत काळजीपूर्वक ऐकावीत. मूर्खांची सर्वच लक्षणे सांगायची म्हटली तर ती अपार आहेत. त्यापैकी काही लक्षणे येथे सांगतो.
आपण सर्व श्रोत्यांनी ती तत्परतेने आणि मनापासून ऐकावीत. ही लक्षणे ज्यांना आत्मज्ञान नाही, जे अगदी अज्ञानी आहेत आणि म्हणून जे प्रपंचात शेंडीसकट बुडालेले आहेत, अशा लोकांची ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. समर्थ म्हणतात, कामवासनेपायी अत्यंत स्त्रीच्या अधीन होऊन जो जगतो तो मूर्ख आहे. ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्म घेतला त्यांच्यावरच जो उलटतो, त्यांना विरोध करतो आणि केवळ बायकोलाच तो एकमेव मित्र मानतो, सर्व नातेवाईकांना सोडून त्यांना बाजूला सारून जो बाईलवेडा बनतो आणि आपले गुपित फक्त तिलाच सांगतो, आपले अंतःकरण तिच्या पाशीच उघड करतो, तो मूर्ख. जो परस्त्रीवर प्रेम करतो, न बोलावता आपल्या सासूरवाडीला जाऊन राहतो किंवा कोणतेही कुळशिलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो, तो मूर्ख मनुष्य समजावा. जो मनुष्य आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसांसमोर अहंकाराने गर्वाने वागतो, मनामध्ये आपली योग्यता नसताना सुद्धा त्यांच्या बरोबरीचे मानतो, अंगामध्ये सामर्थ्य नसताना सुद्धा लोकांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो, तो मूर्ख. जो माणूस स्वतःची तारीफ म्हणजे स्तुती करतो, एकीकडे घरामध्ये दुर्दशा असते, हाल अपेष्टा सहन करावी लागते आणि दुसरीकडे मात्र आमचे पूर्वज वाडवडील असे होते तसे होते वगैरे बढाया मारतो, तो मूर्ख. काहीही कारण नसताना जो उगाचच हसत सुटतो, दुसऱ्याने दिलेला योग्य सल्ला ऐकत नाही, जो अनेकांशी वैर शत्रुत्व धरतो, तो मूर्खच समजावा. स्वकीयांना नातेवाईकांना दूर लोटून जो परकीयांशी हात मिळवणी करतो, मैत्री करतो, उठता बसता जो दुसऱ्यांची निंदा करतो, तो मूर्ख. पुष्कळ जण जागत बसलेले असताना जो हातपाय ताणून एकटाच खुशाल मध्ये झोपतो, जो दुसऱ्यांच्या घरी खादाळासारखे भरमसाठ जेवतो, तो मूर्खच. आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करून सांगतो किंवा ज्याचे मन द्यूत म्हणजे जुगार, चोरी, चहाडी, बाहेरख्याली, वेश्यागमन, पाखरांची झुंज आणि नायकिनीचे गाणे या 7 प्रकारच्या व्यसनात गुंतलेले असते, तो मूर्खच समजावा. 7 प्रकारची व्यसनं या ठिकाणी समर्थांनी सांगितली: जुगार, चोरी, चहाडी, बाहेरख्याली, वेश्यागमन, पाखरांची झुंज आणि नायकिनीचे गाणे. यामध्ये ज्याचे मन गुंतलेले असते, समर्थांच्या मते तो मूर्खच आहे. दुसरा कोणी आपल्याला मदत करी या भरवशावर जो स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडून देतो, जो आळशीपणातच संतोष मानतो, जो घरामध्ये ज्ञानाच्या पुष्कळ गप्पा मारतो पण सभेमध्ये मात्र बोलताना गांगरून जातो, घाबरतो, तो मूर्ख. आपल्यापेक्षा जे सर्वार्थाने श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी जो फाजील सलगी करतो, कोणी चांगले शिकवू लागले, हिताच्या गोष्टी सांगू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो, कंटाळून जातो, न ऐकणाऱ्या लोकांना अट्टहासाने शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करतो, मोठ्या माणसांपुढे आपला शहाणपणा मिरवतो आणि सज्जन माणसाला भानगडीत अडकवतो,
तो मूर्ख आहे. कामवासनेचा उपभोग घेण्यासाठी जो निर्लज्ज बनतो, मर्यादा सोडून अत्यंत बेलगामपणे वागतो, रोग किंवा आजार असूनही जो औषध घेत नाही, अजिबात पथ्य पाळत नाही, जीवनामध्ये जे काही आपल्या वाट्याला येईल त्यात संतोष मानित नाही, ते आवडून घेत नाही, तो मूर्ख. जो मनुष्य कोणालाही सोबत न घेता परदेशात निघून जातो, अनोळखी माणसांची संगत धरून त्यांच्याशी मैत्री करतो, जो मनुष्य महापुरात उडी घालतो, जेथे मान मिळतो तेथे अकारण वारंवार जातो, ज्याला मिळालेला मान सांभाळता येत नाही, तो एक मूर्खच. आपला सेवक म्हणजे नोकर जर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम होतो, जो सदा सर्व काळ मनाने अस्थिर चंचल असतो, जो मनुष्य अपराध केला नसतानाही योग्य कारणाचा नीट शोध न घेता विनाकारण दुसऱ्याला दंड म्हणजे शिक्षा करतो, जो मनुष्य थोड्या खर्चासाठी भारी कंजूसपणा करतो, तो मूर्ख होय. जो माणूस देवाची, वडील माणसांची पर्वा करीत नाही, स्वतः अशक्त असूनही वाचाळपणा करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य म्हणजे जे बोलू नये ते शब्द बोलतो, घरातील माणसांवर दातोट खातो, अर्थात त्यांच्याशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो आणि बाहेरच्यांशी मात्र दीनपणे नम्र होऊन वागतो, असा जो आहे तो अडाणी, अज्ञानी, वेडा आणि मूर्खच समजावा. जो मनुष्य हलक्या म्हणजे नीच जातीच्या लोकांच्या सहवासात राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, रस्त्याने जाताना खात जातो, स्वतः तर परोपकार करीत नाहीच, पण कुणी त्याच्यावर केला तर त्याची अपकाराने फेड करतो, कृती कमी, आचरणात कमी आणि बोलणे जास्त असते, असा जो मनुष्य आहे तो मनुष्य म्हणजे मूर्ख मनुष्य. जो मनुष्य तापट, खादाड, आळशी आहे, दुराचारी असून मनाने अत्यंत दुष्ट आणि कुटील आहे, धारिष्ट्य शून्य आहे, म्हणजे ज्याच्याजवळ अजिबात धैर्य नाही, संयम नाही, स्वतःजवळ विद्या, धन, वैभव किंवा कुठलाही पुरुषार्थ, पराक्रम, सामर्थ्य, मान, सन्मान यापैकी काहीही नसताना जो उगीचच अभिमानाने मिरवतो, त्याला मूर्ख समजावे. जो उर्मट, उद्धट आणि खोटे बोलणारा, लबाड, वाईट कृत्ये करणारा, कुटील, वाकड्या बुद्धीचा आणि बेशरम, तसेच जो बेसुमार झोप घेतो, जो उंच ठिकाणी जाऊन वस्त्र नेसतो, चव्हाट्यावर बसून शौच इत्यादी क्रिया करतो, एवढेच नाही तर जो सदा सर्व काळ नग्नावस्थेत फिरतो, तोही मूर्खच जाणावा. ज्या माणसाचे नाक, कान, डोळे, दात, हात, पाय आणि कपडेसुद्धा अस्वच्छ अर्थात मळलेले असतात, जो गावाला जाताना वैधृती, व्यतिपात इत्यादी वाईट मुहूर्तावर निघतो, जे पंचांग असतं त्याच्यामध्ये शुभ मुहूर्त आणि वाईट मुहूर्त दिलेले असतात, त्यापैकी दोघांची नाव सांगितलेली आहेत. वैधृती, व्यतिपात इत्यादी सारख्या वाईट मुहूर्तावर जो गावाला जाताना निघतो, अपशकुन करून जो दुसऱ्याचा घात करतो, तो मूर्ख. जो कोणी आपला अपमान झाल्यावर रागाने, दुर्बुद्धीने आत्महत्या करतो, जो बुद्धीने अस्थिर, चंचल असतो
आपल्या जिवलग मित्रांना जो नेहमी दुखावतो, त्यांच्याशी कधी प्रेमाने गोड बोलत नाही, पण नीच हलक्या माणसांपुढे जो नम्र होऊन त्यांना वंदन करतो, तो सुद्धा मूर्खच आहे. जो स्वतःला मात्र नाना प्रकाराने सांभाळतो, स्वतःच्या शरीराचा वेगवेगळ्या प्रकारे सांभाळ करतो, पण शरण आलेल्याचे, जे त्याला शरण आलेले आहेत अशा लोकांचे रक्षण करीत नाही, स्वतः कमावलेली संपत्ती टिकेल या भरवशावर राहतो, आपला मुलगा, पत्नी यांनाच आधार मानून देवाला विसरून जातो, तो मनुष्य मूर्ख आहे. जैसी करणी वैसी भरणी, जसे करावे तसे फळ मिळते हे ज्याला कळत नाही. समर्थ सांगतात, दासबोधामध्ये आलेला आहे पुढे, जो अनेक स्त्रियांशी विवाह करतो तो मूर्खच. जो दुर्जनांच्या संगतीत राहून मर्यादा सोडून वागतो, भर दिवसा डोळे झाकून घेतो, शब्दशार्थ नाही याचा, ज्ञान असूनही मुद्दाम अज्ञान्यासारखा वागतो, तसे जो देव, गुरु, माता, पिता, ब्राह्मण आणि स्वामी, आपला मालक यांचा विश्वासघात करतो, तोही मूर्खच आहे. लोकांना झालेले दुःख पाहून जो सुखी होतो, त्यात आनंद मानतो, आणि लोकांना सुख आनंद झाला तर त्याने जो दुःखी होतो तो मूर्ख. जो हरवलेल्या वस्तूंबद्दल शोक करतो, जो कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही, कोणी विचारले नाही तरी तो साक्ष देतो, आणि निंद्य त्याज्य वस्तूंचा जो स्वीकार करतो तो मूर्ख. जो मनुष्य सरळ अनुमान सोडून बोलतो, चांगला मार्ग सोडून आडमार्गाने जातो, नीच पापकर्मे करणाऱ्यांशी मैत्रीचे संबंध ठेवतो, ज्याला स्वतःची पत मान मर्यादा कशी सांभाळावी हे कळत नाही, सतत चेष्टा मस्करी करत असतो, आणि कुणी त्याला हसले तर भयंकर चिडतो, त्याच्यावर रागवतो आणि भांडायला सुरुवात करतो, तो सुद्धा मूर्खच. जो माणूस अवघड पैज मारतो, कारण नसताना कामाशिवाय व्यर्थ बडबड करतो, पण जेव्हा गरज असते, बोलायची आवश्यकता असते, तेव्हा तो मुक्यासारखा शांत राहतो, गप्प बसतो. स्वतःपाशी चांगला पोशाख नाही, उत्तम उच्च विद्या नाही, तरी जो एखाद्याच्या उच्च आसनावर जाऊन बसतो, तसेच जो आपल्या भाऊबंधांवर विश्वास ठेवतो तो मूर्ख आहे. जो मनुष्य चोराला आपली सगळी खरी खरी माहिती सांगतो, जी वस्तू दिसेल ती मागतो, रागाच्या भरात आपले स्वतःचेच नुकसान करून घेतो, जो हलक्या लोकांच्या बरोबरीने वागतो, त्यांच्याबरोबर वाद घालतो, उत्तरात प्रत्युत्तर देतो आणि डाव्या हाताने पाणी पितो, तो मूर्खच असतो. जो माणूस आपल्यापेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ माणसांचा मत्सर करतो, जी वस्तू मिळणे अशक्य आहे तिच्यासाठी हेवा धरतो, विशेष म्हणजे जो आपल्या घरात चोरी करतो, तसेच भगवंतावर विश्वास ठेवण्याऐवजी जो माणसांवर भरोसा ठेवतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आपले आयुष्य वाया घालवतो, तो मूर्खच समजावा. संसारात भोगल्या जाणाऱ्या दुःखासाठी, जी दुःख आपल्या जीवनात येतात, त्यासाठी जो मनुष्य देवाला बोल लावतो, देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष चार चौघात उघड करून सांगतो, कोणाच्या हातून लहान सहान अपराध घडला
तरी जो कुणाला क्षमा करीत नाही, चूक करणाऱ्याला सारखा धारेवर धरतो, तसाच जो दुसऱ्यांचा विश्वासघात करतो तो मनुष्य मूर्ख आहे. जो माणूस श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, एखाद्या सभेमध्ये जो लोकांना नकोसा वाटतो, जो क्षणाक्षणाला बदलतो, म्हणजे कधी चांगला वागतो तर कधी वाईट वागतो, कित्येक जुने विश्वासू नोकर काढून त्यांच्या जागी नवे ठेवतो, ज्याच्या सभेला कोणी योग्य नेता नसतो तो मूर्ख. जो अनितीने भ्रष्ट मार्गाने धन संपत्ती मिळवतो, आपल्या जीवनात जो धर्म, नीती आणि न्याय यांची पर्वा करीत नाही, यांची तमा बाळगत नाही, आपल्या सहकाऱ्यांना दुखावून त्यांचे संबंध तोडून टाकतो, आपल्या घरी स्वतःची सुंदर बायको असूनही जो परस्त्रीच्या नादी लागतो, जो अनेकांचे उष्टे खातो तो मूर्ख. आपल्या जवळचा पैसा दुसऱ्याजवळ ठेवतो आणि लोकांच्या पैशाची हाव धरतो. आपल्या जवळचा पैसा दुसऱ्याजवळ ठेवून लोकांच्या पैशाची हाव धरतो. हीन लोकांच्या सोबत देण्या घेण्याचा जो मनुष्य व्यवहार करतो, घरी आलेल्या अतिथीला मदत तर करीत नाहीच, उलट त्रास देतो. वाईट लोकांच्या वस्तीच्या गावात राहतो, जो सदा सर्व काळ चिंतेमध्ये असतो तो मूर्खच. दोन व्यक्ती खाजगीत काही बोलत असतील तर हा तिसरा तेथे विनाकारण न बोलावता जाऊन बसतो आणि दोन्ही हातांनी डोके खाजवतो. जलाशयात म्हणजे नदी, विहिरी, सरोवरे इत्यादीमध्ये चूल टाकतो, पायाने पाय खाजवतो. नीच लोकांच्या घरी नोकरी करतो तो मूर्ख आहे. जो माणूस बायकोशी आणि मुलांशी फाजील बरोबरीने वागतो, भूतांजवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो पण त्यांना शिस्त लावत नाही, जो परस्त्रीशी भांडण तंटा करतो, मुक्या प्राण्यांवर शस्त्राने आघात करून त्यांना मारतो, मूर्ख माणसांची संगत धरतो तो मूर्खच नाही का? जर कोणामध्ये भांडण तंटा कलह सुरू असेल तर जो नुसता पाहत उभा राहतो, तो सोडवण्याचा प्रयत्नही करीत नाही, उलट त्यांची गंमत पाहतो. जे खरे आहे ते सोडून खोटे सहन करतो. श्रीमंत झाल्यावर जो मनुष्य पूर्वीच्या माणसांची ओळख विसरतो, जुनी ओळख ठेवत नाही, त्याचप्रमाणे देवा ब्राह्मणांवर सत्ता गाजवतो तो मूर्ख आहे. आपले काम होईपर्यंत जो मनुष्य अगदी नम्रपणे वागतो पण दुसऱ्यांच्या कामाला जराही उपयोगी पडत नाही, जो वाचताना एखादं पुस्तक किंवा ग्रंथ वाचताना तिथली मूळ अक्षरे सोडून देतो आणि स्वतःची घालून वाचतो, जो पुस्तकांची जोपासना करीत नाही, योग्य रीतीने सांभाळत नाही, जो स्वतः कधीच ग्रंथ वाचत नाही किंवा ज्यांना पाहिजे वाचायला त्यांच्याकडे नसल्या कारणाने मागितला तर त्यांना वाचायला सुद्धा देत नाही, नुसते लाल कापडात बांधून ठेवतो. समर्थ सांगतात, अशी ही मूर्खांची लक्षणे न संपणारी अपार आहेत, पण ती ऐकल्याने माणूस आपला मूर्खपणा घालवून चतुर बनतो. शहाणी माणसे नेहमी एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक ऐकतात. आपणही ही लक्षणे ऐकलेली आहे. आपला मूर्खपणा घालवून आपण शहाणे बनावे, चतुर बनावे, यासाठी त्यांनी मूर्खांची लक्षणे सांगितलेली आहेत. वास्तविक ही लक्षणे अगणित आहेत. समर्थ म्हणतात, चतुर श्रोत्यांनी, चाणाक्ष श्रोत्यांनी या मूर्ख लक्षणांचा त्याग करावा. म्हणून माझ्या बुद्धीला जी सुचली
ती मी येथे सांगितली त्याबद्दल श्रोत्यांनी मला क्षमा करावी. मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे स्वीकारावीत म्हणून आता मी पुढच्या समासात सर्व उत्तम लक्षणे सांगितली आहेत असे स्वामीजी म्हणतात. या मूर्ख लक्षणावरून आपल्या लक्षात येतं की स्वामीजींचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सूक्ष्म होता. आणि आपल्याला का सांगितली? आपल्याला गोऱ्या माणसाचं महत्त्व कळण्याकरता काळ्याचं देखील महत्त्व अगोदर कळलं पाहिजे. उजेडाचं महत्त्व कळण्याआधी अंधाराचं कळलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या दृष्टीने तुलनात्मक करायला म्हटले तर मूर्खांची अगोदर सांगितलेली आहेत. आणि आता पुढच्या समाजात आपल्याला उत्तम लक्षणे म्हणजे उत्तम माणसाची लक्षणे सांगणार आहेत. अशा रीतीने श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादाच्या दशक दुसरामधील मूर्ख लक्षण नावाचा पहिला समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण